नमस्कार. फरक काय पडतो? नेमेची येतो तो पावसाळा की हिवाळा, नेमेची येतो तो पावसाळा की हिवाळा, वा असो उन्हाळा, आला निवडणुकांचा लळा, तोच तो नेहमीचाच उमाळा जिव्हाळा. पण मी म्हणतो, मी एक सामान्य मतदार, माझ्या एका मतानी फरक काय पडतो? आता पुन्हा तेच ते जाहीरनामे, नव्या वेष्टनात जुनेच सारे कारनामे, पुन्हा पुन्हा पडगम घुमतात. आम्ही घुमे, पुन्हा पुन्हा पडगम घुमतात आम्ही घुमे. पण मग नाहीच दिलं मत, तर फरक काय पडतो? असा कितीसा पडणार फरक, आणि दिसणार असा कितीसा उरक. कितीही दिले तरी उरणार काय शिल्लक. म्हणून मी म्हणतो, मतदाराच्या मतदानाने फरक काय पडतो? उद्या पुन्हा तीच सकाळ, विजेत्यांची यादी तिन्ही त्रिकाळ, जल्लोषात साजरी होईल संध्याकाळ. मग मी दिलेल्या मताचा फरक काय पडतो? पण मग खरं सांगायलाच हवं, तुमच्या मताचं मोल आहे नवं. एका मतावर तुम्ही ठाम हवं, मतदान टाळलं तर महाराजा खरंच फरक खूप पडतो. चांगला उमेदवार एका मतानी हरतो, नको असलेला त्याच एका मतानी जिंकतो. एका जागेने शासनाचा किती तोटा होतो? आणि मग हळहळ करून सांगा, फरक काय पडतो? एक एक जागा गोळा करत तयार होतं सरकार. देशाचं भवितव्य म्हणजे सुशिक्षित जागरूक मतदार. एक एक जागा गोळा करत तयार होतं सरकार. देशाचं भवितव्य सुशिक्षित जागरूक मतदार. राष्ट्रीय विचारांची कास, प्रगतीचा आधार. मतदान आद्य कर्तव्य ठरवा, मग बघा फरक काय पडतो. अल्पसमूह एकत्रित उत्साही, निश्चित परिमाण, बहुसंख्य उदासीन, प्रतिकूल परिणाम. ज्याच्या हाती सत्ता त्याचा सोटा, हेच प्रमाण. अज्ञानात सुखाचा आभास, बघा फरक काय पडतो. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तसंच तूच आहेस तुझ्या भविष्याचा शिल्पकार. म्हणून तर वापर मतदानाचा अधिकार. वराती मागून घोडं धावून होतं केवळ बेजार. आधी मतदान मग मुलूक मैदान. बघाच मग फरक काय पडतो. धन्यवाद.